होळीला यापैकी एक उपाय नक्की करा, सर्व समस्यातून मुक्त व्हा। उपाय आणि तोडगे। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। होळीला या 25 पैकी एकही उपाय केला तर दुःख आणि आजारपण दूर होतील आणि पैशाची कधीच कमी पडणार नाही। होळी हा रंगासह सुख समृद्धीचाही सण आहे। या दिवशी हे उपाय नक्की करा, घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल, सगळ्या अडचणी दूर होतील, पैशांची कधीही कमी पडणार नाही, आजारपण दूर होतील। फक्त श्रद्धेने ऐका आणि यापैकी एक उपाय नक्की करा। स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। यावर्षी 24 व 25 मार्चला होळी हा सण साजरा होणार आहे। उपाय नंबर 1, होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायामध्ये लाभ होतो। उपाय नंबर 2, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून परत पैसे करण्याची विनंती केल्यास नक्कीच फायदा होईल। उपाय नंबर 3, होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात। उपाय नंबर 4, होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात। उपाय नंबर 5, होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर लाल गुलाल शिंपडा। पिठाच्या 2 मुखी दिव्यामध्ये थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जळून टाका। समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा। उपाय नंबर 6, कमळगट्ट्याची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमः हा जप करा। होळीच्या जवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा। उपाय नंबर 7, मूठभर पिवळी मोहरी, 1 लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा तुकडा आणि 1 कोरडे खोबरे घेऊन ते 7 वेळा उलटे करून होलिकामध्ये जाळावे। यामुळे घरामधील आजारी व्यक्ती बरा होण्यास मदत होते। उपाय नंबर 8, होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळीने ओम कामदेवाय विद्महे पुष्पवनाय धीमहि तन्नो अनंत प्रचोदयात या मंत्राचा जप करा। उपाय नंबर 9, होलिकेमध्ये सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या 4ही कोपऱ्यात 7 वेळा फिरवा आणि होळीमध्ये टाका। त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही। उपाय नंबर 10, होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा, 1 सुपारी अर्पण करा। दुसऱ्या दिवशी ते भस्म तिथे आणून अंगावर घासून स्नान करा, त्यामुळे तुम्हाला फायदा जाणवू लागेल। उपाय नंबर 11, मुलाला काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर सुका कांदा, लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेमध्ये टाकावे। उपाय नंबर 12, कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी 5 रुपये लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा। उपाय नंबर 13, होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या 5 लवंगा, 1 बत्ताशा आणि 1 सुपारी अर्पण करा, त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाची नजर लागणार नाही। उपाय नंबर 14, घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची पिवळ्या मोहरीने दृष्ट काढून होलिकेमध्ये टाका, फायदेशीर ठरेल। उपाय नंबर 15, भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करावे, हे नक्कीच लाभदायक ठरेल। उपाय नंबर 16, होलिका दहनात जळत्या अग्नीमध्ये नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात। उपाय नंबर 17, जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्याने फायदा होतो। उपाय नंबर 18, यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करा। उपाय नंबर 19, घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीमध्ये गव्हाचे पीठ अर्पण करा। उपाय नंबर 20, होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालामध्ये बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो। उपाय नंबर 21,
वैवाहिक जीवनामध्ये शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा। यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून याची पूजा करावी। उपाय नंबर 22, होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या। दुसऱ्या दिवशी सुद्धा हाच प्रयोग करा। उपाय नंबर 23, होलिका दहनाच्या दिवशी होलिकेमध्ये स्वतःवरून काढलेले उटणे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते। उपाय नंबर 24, वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणामध्ये जवस, अळशी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा। उपाय नंबर 25, होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय होलिका माता लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।